हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आता आपल्या परीक्षेसाठी 5च दिवसाचा कालखंड शिल्लक आहे. त्यामुळं आपण मागील काही दिवसांपासून घटक वाईज प्रश्नांचं विश्लेषण करत आहोत, जेणेकरून आपल्याला परीक्षेची जी भीती आहे त्या त्या घटकावर जे आपल्याला प्रत्येक घटकावर जे 5 प्रश्न 10 गुणांसाठी विचारले जाणार आहेत त्याचं किंवा त्या परीक्षेसाठी जे प्रश्न विचारले जातात, परीक्षाभिमुख दृष्टिकोन आपल्यामध्ये विकसित व्हावा या उद्देशानं आपण हे सत्र सुरू केलेलं आहे. सर्वांना आवाज येतोय? रोशन सर, सोनाली मॅडम, पूर्वा मॅडम, रेश्मा मॅडम, व्हेरी गुड इव्हनिंग. सर्वांना आवाज येतोय का? बघा, आपण कालच्या लेक्चरमध्ये घटक क्रमांक जो 4 आहे त्यावर आपण चर्चा केलेली आहे. त्यावर आधारित सारात्मक किंवा महत्त्वाचे जे प्रश्न कसे विचारले जातात, परीक्षेअभिमुख दृष्टिकोन कसा विकसित करता येईल त्या घटकासंदर्भात चौथा घटक जो संवाद किंवा कम्युनिकेशन हा जो घटक होता त्यावर आपण महत्त्वाच्या प्रश्नांचं विश्लेषण केलेलं आहे. याचा फायदा आपल्याला निश्चितच स्वतःमध्ये आत्मविश्वास परीक्षेला जाण्यासाठी जसं आपला अभ्यास महत्त्वाचा आहे तेवढंच आपल्यामध्ये लढण्यासाठीची जी ऊर्जा किंवा आत्मविश्वास आहे तो गरजेचा आहे. आपल्याकडे किती अभ्यास झाला आहे त्यापेक्षा आपण तो किती चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करू हे खूप महत्त्वाचं असतं आपल्या म्हणजे शिक्षकी पेशेमध्ये किंवा प्राध्यापकांच्या पेशेमध्ये. बरोबर आहे. त्याच दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर हा जो घटक आहे, आज आपण पाहणार आहोत घटक क्रमांक 5. ज्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये मनामध्ये भीती असते, अंकगणितीय युक्तिवाद, ज्याला आपण इन्क्लुडिंग मॅथमॅटिकल रिझनिंग, आणि या घटकामध्ये आपल्याला कोणकोणती काळजी घ्यायची आहे यावर आपण आज सुरुवातीला चर्चा करूयात. त्याचा अभ्यासक्रम नेमका काय आहे आणि अभ्यासक्रमाबरोबरच आपल्याला महत्त्वाचं म्हणजे त्या घटकाला किंवा त्या घटकातील प्रश्नांना सामोरं जात असताना आपण कसं सामोरं गेलं पाहिजे या सर्व मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत. अंकगणितीय युक्तिवाद इन्क्लुडिंग मॅथमॅटिकल रिझनिंग या घटकामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्याची मानसिक क्षमतांची चाचणी घेतली जाते. कशा पद्धतीने घेतली जाते? आपला प्रश्न विचारून, बरोबर आहे. तर या ठिकाणी आपला किती जास्त पद्धतीने गुंतून ठेवता येईल, आपल्याला सर्वांना एका तासामध्ये 60 प्रश्न सोडवायचे आहेत. 50 प्रश्न म्हणजे एका एका तासामध्ये आपल्याला जो 50 प्रश्न सोडवायचे आहेत, आपण गृहीत धरूयात की 1 मिनिटाचा कालखंड किंवा 70 सेकंदाचा कालखंड आपल्याकडे शिल्लक आहे. तेवढ्या कालखंडामध्ये तो घटक म्हणजे तो प्रश्न सोडवायचा असतो. मात्र या गणितामध्ये आपल्याला जास्तीत जास्त गुंतागुंतीचे प्रश्न किंवा विचाराला प्रवृत्त करणारे अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात, जेणेकरून तुमचा वेळ तिथं जाईल. त्यामुळं आपली मानसिक क्षमताही म्हणजे आपल्याला कळालं पाहिजे की कुठं थांबायचं, किती वेळ झाला की आपण तो जसा आहे तसा प्रश्न सोडून द्यायचा आणि पुढे जायचं. हे खूप महत्त्वाचं असतं. नाही तर बाकीचे आपले जे पुढचे प्रश्न आहेत त्याच्यावर वेळेअभावी आपल्यावर येणाऱ्या प्रश्नावर देखील परिणाम होत असतो. त्याबरोबरच सांकेतिक भाषा, त्यानंतर संख्या, अक्षरे, आकृत्यांची कोडी,
विश्लेषणाची क्षमता, संख्या व अक्षरांचे मनोरे, वय व नातेसंबंध या उपघटकांचा समावेश या इन्क्लुडिंग मॅथमॅटिकल रिजनिंग या टॉपिकमध्ये होतो. फक्त इथं गणितच दिले जात नाही, तर गणितीय युक्तिवाद म्हणजे तुम्हाला तिथं सांगितलं जाणार नाही की याची बेरीज करा, वजाबाकी करा. यापूर्वी आपण शालेय स्तरावर किंवा तुम्ही नंतरही महाविद्यालय स्तरावर गणित शिकला असता, पण कसं शिकला की तर या दोन संख्या दिल्या, त्याचा गुणाकार करा, भागाकार करा, लसावी काढा, मसावी काढा, असं आपल्याला सांगितलं जाणार आहे. पण इथं तुम्हाला तसं दिलं जातं का? नाही. एक विशिष्ट क्रम आहे, तो एका ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे, त्या प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल किंवा विसंगत शब्द विसंगत संख्या ओळखा, अशा स्वरूपाचे आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत. म्हणजे आपल्याला सांगितलं जाणार नाहीये तिथं वर्ग काढा, वर्गमूळ काढा, घन काढा, घनमूळ काढा, असं कोणतीही बाब आपल्याला तिथं नमूद केली जाणार नाहीये. आपल्याला ओळखायचंय की या ठिकाणी नेमकी कोणती क्रिया केली किंवा कोणती क्रिया करणं अपेक्षित आहे, हे आपलं स्वतःला आपल्याला समजून घ्यायचंय. आता ते कधी समजणार आहे? ज्यावेळेस तुम्ही जास्तीचा सराव केला असेल त्यावेळेस. यामुळंच आपण या घटकावर 20, 5वा, 6वा आणि 7वा या तीनही घटकांवर आपण 20-20 लेक्चर्स घेतलेले आहेत, जेणेकरून तुमचा जास्तीचा सराव होईल. त्यामुळं माझ्या मनामध्ये भरपूर कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास आहे की येणाऱ्या परीक्षेमध्ये, आणि तो आत्मविश्वास तुमच्याकडं म्हणजे तुमच्या अभ्यासावर मी दाखवत आहे. म्हणजे येणाऱ्या परीक्षेमध्ये जे 5 प्रश्न या घटकावर विचारले जातील, त्यातले 5 पैकी 5ही प्रश्न तुमचे बरोबर आले पाहिजे विदिन टाइममध्ये, टाइम पिरियडमध्ये, कारण की आपण तेवढा सराव घेतलेला आहे. बघा, या उपघटकांचा योग्य सरावाने ते कसे सोपे करता येईल या दृष्टिकोनातून भरपूर सराव आणि मागील प्रश्नांचे विश्लेषण हे महत्त्वाचं ठरतं. जर तुम्हाला या घटकावरचे प्रश्न हाताळायचे असतील, त्यांची योग्य उकल करायची असेल, तर तुम्हाला या बाबी मागील प्रश्नपत्रिका आणि त्या त्या मुद्द्यावरील त्या त्या घटकावरील जास्तीचा प्रश्न सराव हेच महत्त्वाचं ठरतं. आता या बाबीवरील किंवा या घटकावरील प्रश्न सोडवत असताना आपणास खालील बाबींचा प्रामुख्याने विचार करावा लागतो. त्या कोणत्या बाबी आहेत? पहिला मुद्दा आहे प्रश्न आणि त्यांची उकल करण्यासाठी लागणारा वेळ. आपल्याला याचं भान असलं पाहिजे की आपल्याकडे किती वेळ आहे. जास्तीत जास्त आपण 1 ते 1.25 मिनिटं एका प्रश्नासाठी देऊ शकतो मॅथमॅटिकलच्या. त्यामुळं आपल्याला ह्याचं भान राहूनच आपला प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजे टाइम, वेळेचं बंधन या ठिकाणी आपल्याला पाळायचं आहे या घटकासंदर्भात. त्यानंतर प्रश्नांची अचूकता. आपल्याला समजतंय की कोणतं उत्तर बरोबर आहे, किंवा आपलं गणित एकमेव असा विषय की तुम्हाला लगेच कळतं की याचं उत्तर बरोबर आपण लिहिलेलं किंवा आपण मांडलेला योग्य पर्याय निवडलेला तो योग्य का अयोग्य आहे. मग त्यामुळं अचूकता ही आपल्याला त्या ठिकाणी समजते. त्यानंतर प्रश्न पर्यायातून पडताळणी. आपल्याला जो 4 पर्याय दिलेले असते, त्या 4 पर्यायामधून तुम्हाला पडताळता आलं पाहिजे. प्रत्येक पर्याय पडताळता आला पाहिजे की हा 3 का चूक आहेत आणि हा 4थाच पर्याय का बरोबर आहे, याचा पडताळा देखील आपल्याला करता आला पाहिजे. म्हणजे आपण निश्चित राहू शकतो. त्यानंतर प्रश्नांचा प्रकार. आता प्रश्न वर्गीकरणावर आधारित असतात, बरोबर आहे. वेगळे पद निवडा, वेगळा शब्द, वेगळी संख्या निवडा, वेगळा अल्फाबेट निवडा, अशा पद्धतीचे विसंगत पर्याय निवडा, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला प्रश्न नेमका कशावर विचारलाय, तिथं वर्ग काढायचा आहे का, वर्गमूळ काढायचा आहे, घन काढायचा आहे, घनमूळ काढायचं आहे का, बेरीज करायची, वजाबाकी करायची, बरोबर आहे. हे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजे कमी कालावधीमध्ये तुम्हाला या बाबी जर समजल्या तर तुम्ही त्या प्रश्नाला लवकरात लवकर उकल करू शकणार आहे. त्यामुळे प्रश्नाचा नेमका प्रकार काय आहे, कोणत्या प्रकारावरील प्रश्न आहे. वैशाली मॅडम, दीपाली मॅडम, स्वाती मॅडम, बनसोडे मॅडम, माळी मॅडम, जगदाळे मॅडम, सर्वांना परत एकदा व्हेरी गुड इव्हनिंग. उशीर करू नका, वेळेवर जॉईन करत राहा. बघा, प्रश्नांचा प्रकार. आपल्याला प्रश्नांचा प्रकार समजून घ्यायचा आहे की नेमकं कोणत्या दृष्टिकोनातून प्रश्न विचारलाय, प्रश्नांचा नेमका कोणता प्रकार आहे. आवाजाचा प्रॉब्लेम नाहीये माझ्या मते. जगताप मॅडम,
तर बघा, प्रश्नांचा प्रकार ओळखा नेमका कशावरचा आहे. त्यानंतर पुढचा, प्रश्नाची काठिण्य पातळी. जर तुम्हाला तो प्रश्न सोडवायला 2 मिनिटं 3 मिनिटं लागत असेल तर बिनधास्त तुम्हाला काय करायचंय, तो सोडून द्यायचा आहे. सोडून द्यायचा आहे म्हणजे त्याचं तुम्हाला जे वाटतंय ते रँडमली तुम्हाला गोल करायचं आहे, बरोबर आहे, कारण निगेटिव्ह सिस्टीम नाहीये या ठिकाणी, बरोबर आहे. पण तुम्हाला काठिण्य पातळी ओळखता आली पाहिजे की बाबा आपल्याला 5 मिनिटं देऊन चालेल का एका प्रश्नाला, म्हणजे त्याची काठिण्य पातळी केवढी आहे ही पण तुम्ही ओळखणं अपेक्षित आहे. अन्यथा तुम्हाला येईल, तुम्ही सोडवाल त्या प्रश्नाचं उत्तर पण 5 मिनिटं लागतील, चालेल का, तेवढा वेळ आपल्याकडे आहे का, वेळेचे बंधन आहे. त्यामुळं काठिण्य पातळी किती आहे आणि तो आपल्याला झेपेल का याचा देखील तुम्ही विचार करणं अपेक्षित आहे. म्हणजे आपल्याला काठिण्य पातळीनुसारच तो प्रश्न सोडवायला वेळ घालवायचा का न घालवायचा, फक्त आपलं तुक्का मारायचा, म्हणजे त्याचं जे तुम्हाला वाटेल ते डोळे झाकून गोल करायचं. हे तुम्हाला त्या परीक्षेच्या सिच्युएशनमध्ये निर्णय घ्यायचा आहे, अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं. एक तर वेळ जास्त जाईल आणि वेळ जास्त गेल्यामुळं परिणाम काय होतो, बाकीचे जे सोपे प्रश्न असतात, वन लाईन प्रश्न असतात, त्याला आपण धांदल उडते. म्हणजे आपलं वाचन करत असताना आपण गोंधळलेलो असतो, त्यामुळं त्याचा योग्य सोप्या प्रश्नाचं उत्तर देखील आपलं चुकीचं उत्तर निवडत असतो, असं होऊ शकतं. आणि हे टाळायचं असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे, प्रश्नांची काठिण्य पातळी आपल्याला झेपेल का याचा विचार करून किती वेळ द्यायचा आहे याचं वेळेचं भान देऊनच आपल्याला प्रश्नांची काठिण्य पातळी निवडूनच आपला प्रश्न सोडवायचा आहे. ओके. त्यानंतरचा मुद्दा आहे, या घटकावरील प्रश्न कधी सोडवावेत. आता माझं एक वैयक्तिक मत आहे, त्याच पद्धतीनं सोडवा असं मी म्हणणार नाहीये, पण जर तुम्ही प्रश्न सोडवणार असताल तर या घटकावरील प्रश्न तुम्ही, म्हणजेच जे तुमचे वन लाईन प्रश्न आहेत, म्हणजे 5वा 6वा आणि 7वा हे जे 3 घटक आहेत, याचे सर्वात शेवटी जर तुम्ही प्रश्न सोडवले तर चांगलं आहे, कारण तुम्हाला वेळेचा जास्त विचार करायचा पण आवश्यकता पडणार नाहीये. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर शेवटी नाहीच काही झालं, म्हणजे नाही एखाद्याचं उत्तर नाही आपल्याला सोडवता आलं तर त्याचा विपरीत परिणाम जे सोपे प्रश्न आहेत त्याच्यावर होणार नाहीये. कसं असतं, जर आपल्याला मॅथचे 5ही प्रश्न खूप टफ गेले किंवा पुढे विश्लेषणाचे प्रश्न टफ गेले किंवा आपण रिझनिंगचे प्रश्न टफ गेले तर त्याचा परिणाम आपल्या सोप्या प्रश्नावर होत असतो. आपल्याला काहीही करून 35 प्रश्न बरोबर आणायचे, असं झालं इथं तुम्ही 15 प्रश्नामध्ये अडकलात, म्हणजे किंवा 5 प्रश्नामध्ये अडकलात आणि बाकीचे जे तुमचे 45 प्रश्न राहतील, म्हणजे तुम्ही 5 प्रश्नामध्ये जास्त वेळ घालवला आणि बाकीचा जो वेळ आहे म्हणजे 10-15 मिनिटं या 5 प्रश्नाला घालवले आणि नंतर राहिले तुमच्याकडे फक्त 45 मिनिटं. त्या 45 मिनिटामध्ये तुम्हाला 45 प्रश्न सोडवताना खूप काटकसर करावं लागणार आहे, खूप डिफिकल्ट जाणार आहे. त्यामुळं माझं एक सजेशन आहे की तुम्ही जर बाकी सर्व प्रश्न सोडवले, म्हणजे पहिला घटक, दुसरा घटक, तिसरा आणि चौथा, त्यानंतरनं 8वा 9वा आणि 10वा, अशा पद्धतीने जर घटकावाईज प्रश्न सोडवले आणि शेवटी परत हे प्रश्न घेतले, यामध्ये देखील तुम्ही पहिल्या राऊंडमध्ये फक्त सोपे प्रश्न, दुसऱ्या राऊंडमध्ये परत मध्यम स्वरूपाचे प्रश्न अशा जर सोडवत गेलात तर निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होईल. चालेल. याबद्दल, या घटकाबद्दल तुम्हाला काही डाऊट असतील तर विचारू शकता, अन्यथा आपण या घटकावरील जे प्रश्न आहेत किंवा सरावासाठी आपण जे निवडलेले प्रश्न आहेत त्याचा सराव घेणार आहोत. काही डाऊट आहे, कारण हा घटकाची भीती अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असते, फक्त भीती जास्त असते, अन्यथा हा घटक तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं 10 पैकी 10 मार्क मिळवून देऊ शकतो. चला मग आपण सुरुवात करायची. तुम्हाला काही अडचण नसेल तर मला जेवढं या घटका संदर्भात किंवा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून या घटकाबाबत जे अवेअर करायचं होतं, जी जाणीव करून द्यायची होती, ती जाणीव करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण पुढचा पहिला प्रश्न, पुढील क्रमिकेमध्ये प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य पर्याय निवडा. बघा, पुढील क्रमिकेमध्ये क्रमवार संख्यामध्ये खालील प्रश्नचिन्हांच्या जागी
योग्य पर्याय निवडा. क्रमिक काय आहे? 32, 33, 37, 46 आणि 62. काय आहे? काय रिलेशन आहे? वैशाली मॅडमचं उत्तर आलेलं आहे. पाने मॅडमचं उत्तर आलेलं आहे. योग्य उत्तर काय आहे बघा. काय भरपूर जणांनी पर्याय दिलेला आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. का बरं 2च योग्य आहे? काय सहसंबंध आहे? स्क्वेअर आहे. बरोबर आहे. बघा 5चा वर्ग. काय सहसंबंध आहे? 5 गुणवले 5. 5 5 25. पुढे वर्ग ऍडिशन करायचे आहेत. कशा पद्धतीने केले आपण? वर्ग प्लस ती संख्या. बघा वर्ग आणि त्याची ती संख्या. जसं आता इथं पुढे 30. म्हणजेच वर्ग आणि त्याचं ती संख्या ऍड करायची आहे. बरोबर आहे. जसं इथं आपण काय केलं? 30. 30चा वर्ग 30 जी संख्या होती त्याचा इथं 1चा वर्ग किती आहे? 2. तर 1 1 1 गुणवलं 1. बरोबर आहे. बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचं होतं? 30 32 अधिक 1. बरोबर आहे. किती झालं? बरोबर 33. त्यानंतर पुढे आपल्याला काय करायचं आहे? 6चा वर्ग. पुढची संख्या 6चा वर्ग किती? 1चा वर्ग 1च असतो. बरोबर आहे. त्यामुळे आपण इथं एकच ऍडिशन झालं. पुढचं नंतर काय होतं? 32 प्लस 2चा वर्ग किती झालं? 4. 33 अधिक 4 बरोबर 37. बरोबर आहे. त्यानंतर पुढे 37. 37 अधिक 2चा वर्ग झालाय 3चा वर्ग.
3चा वर्ग आहे 9, बरोबर आहे. म्हणजे 9 ॲड केलं किती झालं? 46, बरोबर 46. परत 46 अधिक 3चा वर्ग झाला, आता 4चा वर्ग, 4 चोक 16, 16 ॲड केलं किती झालं? 62. त्यानंतर ना आता आपल्याला काय करायचंय? 62 मध्ये 62 अधिक 62 अधिक 5चा वर्ग, आधी 4चा केला, आता 5चा वर्ग म्हणजे 25, 5 5 25, 62 आणि 5चा वर्ग 25, याची आपण बेरीज केली, 2 आणि 5 7 आणि 6 2 8, त्यामुळं 87. योग्य उत्तर आहे या ठिकाणी येणारं 87, जो आपण सर्वांनीच निवडलेला आहे. अभिनंदन सर्वांचं. पुढचा प्रश्न बघा, पुढील अक्षर क्रमिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. ए झेड. आता आपल्याला काय करायचंय? ज्या पद्धतीनं मी सांगितलेलं आहे, ए पासून ABCD अशा पद्धतीचं अल्फाबेट तुम्हाला लिहायचं आहे. या तुमच्याकडे रब कागद असणार आहे तिथं. IJKLMNOPQRSTUVW X Y आणि हे झेड, बरोबर आहे. आता या ठिकाणी काय केलंय? उलट सुलट हे तुम्हाला लिहायचं आहे. याचं लिखाण केल्यानंतर आपल्याला बघायचं, रिलेशन जोडता येतं. एच्या खाली झेड आहे, बरोबर आहे. त्यानंतर डी, डीच्या खाली काय आहे? डीच्या खाली डब्ल्यू आहे, बरोबर आहे. त्यानंतर 2 सोडले, ई एफ सोडलं, जी, जीच्या खाली टी आहे, बरोबर आहे का? त्यानंतर जे, जे के, 2 सोडलं, एच आय सोडलं, त्या जे आणि के याच्या जे च्या खाली काय आहे? क्यू. पुढे 2 सोडलं, के एल सोडलं, एम एन ए राहील. म्हणजे उत्तर असणार आहे एम एल, एम एन. पर्याय क्रमांक 2. सर्वांचं अभिनंदन, खूप छान. म्हणजे हे उलट सुलट जर तुम्ही अल्फाबेट त्यांची स्थानिक किंमत ठेवून जर लिहिलं, तर अशा पद्धतीचा कोणताही प्रश्न विचारला तर तुमचं योग्य उत्तर तुम्ही निवडू शकणार आहेत. विशद घटक ओळखा. बघा, 6 18 24 37. विसंगत घटक ओळखा. तिसरा प्रश्न, 6 18 24 आणि 37.
काय असणार आहे योग्य उत्तर? का बरं? 6, 18, 24 आणि 37 विसंगत संख्या ओळखायची आहे आपल्याला. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 37. का बरं ती विसंगत आहे? बघा इथं ह्या सर्व समसंख्या आहेत. बस 6 समसंख्या आहे. 6ला 1 न जातो भाग, 2 न जातो, 3 न जातो आणि 6 न पण जातो. 18 पण समसंख्या आहे. त्यानंतर ह्या 6च्या पाड्यातीलच संख्या आहेत. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24. बरोबर आहे. पण 36 37 इथं आपल्याला 36 असतं तर सुसंगत राहिलं असतं, पण हा विसंगत पर्याय आहे, त्यामुळे योग्य पर्याय आहे विसंगत. विचारलं होतं तर पर्याय क्रमांक 4 पर्याय योग्य आहे. पुढचा प्रश्न. राम हा श्यामचा भाऊ आहे. श्याम हा रमेशचा मुलगा आहे. मोहन हे रमेशचे वडील आहेत. तर राम हा मोहनचा कोण? चला, 4 प्रश्न. राम हा श्यामचा भाऊ आहे. श्याम हा रमेशचा मुलगा आहे. मोहन हे रमेशचे वडील आहेत. तर राम हा मोहनचा कोण? आता आपल्याला कसं नातं जोडायचं आहे? राम या ठिकाणी आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. राम त्यानंतर श्याम. आता हे दोघ जण पण भाऊ भाऊ आहेत, बरोबर आहे. म्हणजे हे दोन्ही दोघ जण ही समान दर्जाचे आहेत. हे याचा भाऊ आहे आणि तो म्हणजे समसमान आहेत. श्याम हा रमेशचा मुलगा आहे. श्याम जो आहे म्हणजे हा जो श्याम आणि राम हे दोघंही काय झाले? रमेशचे मुलं झाले. रमेश जर श्याम हा रमेशचा मुलगा असेल तर रामही रमेशचा मुलगा असणार आहे, बरोबर आहे. म्हणजे राम आणि श्यामचे वडील रमेश असणार आहेत. आता मोहन हे रमेशचे वडील आहेत. आता मोहन जे आहेत, मोहन असं आपण लिहू शकतो. मोहन. आता हे मोहन कोण आहेत? तर रमेशचे वडील आहेत. म्हणजे मोहनचा मुलगा रमेश आहे. तर राम हा मोहनचा कोण असेल? मुलगा, भाऊ, नातू, आजोबा. बघा, मोहनचा मुलगा रमेश. रमेशचे 2 मुलं आहेत, राम आणि श्याम. अशा पद्धतीनं त्याचा क्रम लावता येतो. तर तर राम हा मोहनचा कोण? तर राम हा मोहनचा, हा जो राम आहे तो कोण आहे? नातू आहे. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. बरोबर आहे ना? नातू, अगदी बरोबर आहे. रोशन सर, बनसोडे मॅडम, सर्वांचं खूप खूप अभिनंदन. बरोबर आहे. अभिनंदन सर्वांचं. खूप छान. अशा पद्धतीनं तुम्हाला मांडणी करून उत्तर काढता येतं. पुन्हा काही डाऊट असेल तर विचारू शकता. चौथा पर
राम हा मोहनचा कोण आहे? बघा, जर राम म्हणजे जर मोहन हे रामचे कोण आहेत असा प्रश्न विचारला असता, म्हणजे प्रश्न कुठं फिरलेला आहे आपल्याला कळालं पाहिजे. बघा, प्रश्न या ठिकाणी फिरलाय, तर राम हा मोहनचा कोण आहे. आणि जर असं विचारलं असतं की मोहन हे रामचे कोण आहेत, तर ते आजोबा ठरले असते. चौथा पर्याय बरोबर आला असता. बरोबर आहे ना? पण ह्या शेवटचं जे इथलचं विधान आहे हे खूप महत्वाचं आहे. तर राम हा मोहनचा कोण आहे, इथं मोहन हे रामचे कोण आहेत असं विचारलं असतं तर ते आजोबा चौथा पर्याय बरोबर आला असता. बरोबर आहे. अतिशय छान, सर्वांनी योग्य उत्तर निवडलं, अभिनंदन. पुढचा प्रश्न बघा, पुढील क्रमिकेत रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा. आता या ठिकाणी 5 आहे, 35 आहे, 7 आहे, 42 आहे, 6 आहे, 9 36,4. आता यामध्ये आपल्याला रिकामी जागा जी आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, या ठिकाणी काय येईल असा हा प्रश्न आहे. 45 आहे, 48 पर्याय आहे, 54 पर्याय आहे, 56 पर्याय आहे. काय येईल बरं? 5, 7, तर नंतर 42, 6. म्हणजे आपल्याला या ठिकाणी नेमकं काय, कोणती क्रिया घडून आणलेली आहे, कोणती क्रिया केलेली आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. जसं बघा, 5, 5 आणि 7, 7 पाचा 35, त्यामुळे या ठिकाणी 35 आलं. इथं 7 सकून 42, म्हणून इथं 42 आलं. बरोबर आहे. आता या 9, 6चं आणि 9चं रिलेशन आहे, म्हणजे 6 9 54, 6 9 54. बरोबर आहे. त्यामुळे इथं 54 येईल. पुढे काय येईल बघा, 9 चोक 36 आलं. बरोबर. म्हणजे या ठिकाणी एक आड एक संख्याचा गुणाकार होता. 5 गुणवले 7, 7 पाचा 35, आणि परत 7चा पाडा 7 गुणव गुणे 6, 7 सकून 42, परत 6 गुणवले 9, 6 9 54, आणि 9 गुणवले 4 म्हणजे 36. अशा पद्धतीने आता इथं जर 4 गुणवले इथं 5ही असू शकलं असतं, तर काय झालं असतं, 4 पंचे 20, म्हणजे या ठिकाणी 20ही आले असते. म्हणजे वाढूही शकतं किंवा ही या पुढच्या संख्या कमीही होऊ शकतात. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, 54. बरोबर आहे. फक्त आपण बघा, प्रश्न सोपे असतात, प्रश्न तुम्हाला वेळ निश्चितच जास्त लागतं, पण जर आपण आपलं डोकं किंवा आपण जर स्थिर मानसिकतेतून प्रश्न सोडवले तर आपल्याला त्याचे उकल शोधता येते, सापडते की नेमकं या ठिकाणी काय केलंय. आणि हेच प्रश्न जर आपण गोंधळलेल्या अवस्थेमध्ये हा प्रश्न सोडवला असता तर निश्चितच आपल्याला काय करावं, नेमकं या ठिकाणी काय केलेलं आहे, कोणती क्रिया घडून आलेली आहे याचाच तर्क वितर्क लावायला आपला वेळ जातो, आणि नकळत आपला वेळ पण जातो आणि आपलं उत्तरही चुकतं. असं घडून येऊ शकतं. समजतंय सर्वांना? त्यामुळे या ठिकाणी 54 हे पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे, जे आपण सर्वांनी निवडलेलं आहे. पण प्रश्नाचे उकल करत असताना शांत डोक्यानं विचार करून उकल करणं अपेक्षित आहे माझ्या मते. तर पुढचा प्रश्न 6वा, पुढील संख्यापैकी इतरांपेक्षा वेगळी संख्या कोणती आहे. म्हणजे इतरांपेक्षा वेगळी म्हणजे विसंगत पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायला त्यांनी सांगितलेलं आहे. कोणता पर्याय हा विसंगत आहे, म्हणजे इतरांपेक्षा वेगळा आहे, एवढंच आपल्याला निश्चित करायचं आहे. मग यासाठी नेमकं प्रत्येक 3 पर्यायामध्ये काय साम्य, म्हणजे या 4ही पर्याय आपल्याला पडताळून पाहता आले पाहिजेत की याच्यातलं साम्य काय आहे. आपला भेद कधी कळेल, ज्यावेळेस साम्य आणि भेद कधी कळेल, ज्यावेळेस आपल्याला त्या पद्धतीचे प्रश्न आपण सोडवले तरच.
बरोबर आहे. चला लवकरात लवकर उत्तर नोंदवा. बघा, अशा प्रश्नाचं उत्तर म्हणजे आपल्याला चारही पर्याय पडताळून पाहायचे असतात, याला निश्चितच वेळ लागतो. आता काय करायचं आहे, कोणती क्रिया केलेली आहे, आपल्या मनामध्ये गोंधळ उठतो की अरे या ठिकाणी काय झालंय. तर बघा काय केलेलं आहे या ठिकाणी. पहिली संख्या, आता पहिली संख्या जर आपण इथं घेतली उरपाट म्हणजे चौथ्या संख्यापासून जाऊयात. 6 3 6 6 असं जर असेल, बघा 6 6 36, 6 6 36, त्यामुळे 36 या ठिकाणी या संख्येचं असं रिलेशन आहे. त्याच पद्धतीनं आता अशा पद्धतीचं रिलेशन बाकीच्या संख्येमध्ये असणं गरजेचं आहे. ज्यामध्ये नाही ते विसंगत पर्याय असं आपण ओळखू शकतो. बरोबर आहे. पुढचा पर्याय बघा, 3 नंबरचा. पुढच्या पर्यायामध्ये 5 2 5 5 अशा पद्धतीची संख्या आहे. तर यामध्ये 5 5 25 आलं. बरोबर. त्यानंतर पुढे 4 म्हणजे दुसरा पर्याय बघा, 4 1 6 4 म्हणजे 4 चौक 16, त्यामुळे या ठिकाणचं 16 आलेलं आहे. आता असाच संबंध या पहिल्यामध्ये असणं अपेक्षित आहे. म्हणजे कसं येईल, तर बघा 3 आणि 6 शेवटची संख्या, 6 1 7 18, या ठिकाणी काय येणं अपेक्षित होतं, 18. पण इथं 18 आलंय का, नाही. इथं आलेलं आहे 15. बरोबर आहे. म्हणजे इथं 18 येणं गरजेचं होतं, तर 15 असल्यामुळे हा पर्याय विसंगत आहे. कोणता, इतरांपेक्षा वेगळी संख्या आहे. वेगळी संख्या कोणती आहे या 4 पर्यायामध्ये, तर पर्याय क्रमांक 1 जी संख्या आहे ती इतरांपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे योग्य पर्याय कोणता असेल, परीक्षे म्हणजे आपल्याला विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर एक पहिला पर्याय जो आपण सर्वांनी निवडलेला आहे. खूप छान. बघा अतिशय सोपं असतं, फक्त आपल्या मनामध्ये खूप एक न्यूनगंड असतो की अरे गणित खूप अवघड असतं, काही सध्या नसतं. आपण अभ्यास केल्यानंतर ना सर्व गोष्टी शक्य होतात. त्यामुळं कोणतंही दडपण मनामध्ये येऊ द्यायचं नाहीये. जशी परीक्षा जवळ येईल त्या पद्धतीनं परीक्षेचं मानसशास्त्र देखील आपण शेवटच्या लेक्चरमध्ये, शनिवारच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत की परीक्षेला सामोरं जात असताना काय गरजेचं आहे. तुमचा अभ्यास प्रत्येक जणच अभ्यास करतोय. आता तुम्ही सर्वजण एवढे 4-5 महिन्यापासून, 7 महिन्यापासून आता म्हणजे सातत्यपूर्ण अभ्यास करत आहात, म्हणजे यामध्ये दुमत नाहीये. तरी पण आपल्याला भीती का वाटते, त्याबद्दल आपण पुढच्या लेक्चरमध्ये म्हणजे शनिवारच्या लेक्चरमध्ये सविस्तर चर्चा करूयात. ती पण सायंटिफिक आहे ते, कारण त्यामध्ये काही वावग आहे असं नाहीये. ओके. पुढचा प्रश्न, 7वा प्रश्न पाहूयात. आता पुढचा 7वा जो प्रश्न आहे तो पुढीलपैकी कोणती संख्या इतरांपेक्षा वेगळी आहे. 49, 121, 25 का 100. कोणती संख्या ही इतरांपेक्षा वेगळी आहे. चला 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे. पुढीलपैकी कोणती संख्या इतर संख्येपेक्षा वेगळी आहे. 100. का बरं. चला लवकरात लवकर प्रतिक्रिया देत चला. बघा आपण या ठिकाणी ह्या सर्व वर्ग संख्या आहेत. जसं 7चा वर्ग, बरोबर आहे. त्यानंतर 11चा वर्ग,
त्यानंतर 5चा वर्ग आणि शेवटी आहे तो 10चा वर्ग. बरोबर आहे. आता योग्य उत्तर काय आहे तर चौथाच पर्याय योग्य आहे. का बरं? कारण हे सर्व विषम संख्येचे वर्ग आहेत. 7 ही विषम संख्या आहे आणि मुळही म्हणजे त्या संख्ये सोडून दुसऱ्या कोणत्याही एक आणि तीच संख्या दुसरी कोणतीही संख्येनं भाग जात नाही 7ला. 11लाही तसंच, 5लाही 1 आणि 5नच भाग जातो. या मूळ संख्या आहेत आणि विषम संख्या आहेत. पण 10 जी संख्या आहे ती समसंख्या आहे. बरोबर आहे. त्यामुळं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, जो आपण सर्वांनीच निवडलेला आहे. सर्वांचं खूप खूप अभिनंदन. खूप छान. तृप्ती मॅडम, पाने मॅडम, वैशाली मॅडम, जगदाळे मॅडम, रोशन सर, निश्चितच आपल्या सर्वांचंच नाव रोशन होणार आहे. म्हणजे आपलं रिझल्ट येणार आहे त्याच दृष्टिकोनातून आपण परीक्षेला सामोरं जाणार आहोत. पुढचा प्रश्न, पुढील क्रमिकेत प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य पर्याय दिल्यास अक्षर समूहातून निवडा. म्हणजेच योग्य पर्याय आपल्याला अक्षर समूहातून निवडायचा आहे. तर बघा, KP, MN, OL, QJ, SH या ठिकाणी प्रश्नचिन्ह पुढे दिलेलं आहे. या ठिकाणी काय येईल असा हा प्रश्न आहे. 8चं उत्तर वैशाली मॅडम, शुअर आहात तुम्ही तुमच्या उत्तरावर? बघूयात नेमकं काय केलेलं आहे. बघा, के ABCDEF म्हणजे आपल्याला अल्फाबेटचे ज्या पद्धतीने आपण सांगितलेलं आहे, ए पासून इकडं M पर्यंत आणि N पासून या ठिकाणी Z पर्यंत हे अल्फाबेट तुम्हाला मांडून घ्यायचे आहेत. म्हणजे आपला वेळ कमी वाचणार आहे, म्हणजे वेळ कमी लागणार आहे उत्तर काढत असताना. ते तुम्ही सुरुवातीच्या टाइम मध्ये काढू शकता. के नंतर काय आहे? ABCDEFGHIJK LMNOPQRS. बरोबर आहे. एक एक न प्लस होत गेलेला आहे. अगदी त्याच पद्धतीनं KHIJ या ठिकाणी काय येईल बघा. आता SQPQRSTU या ठिकाणी काय येईल? सुरुवातीची संख्या U येईल. बरोबर आहे. आता इथून आपल्याला परत जायचंय रिटर्न वरच्या ह्याला. ABCDH बघा, इथं F जर आपण मांडलं, FGHIJKLMNOP. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी जर हेच U आणि F येईल, म्हणजे UF कुठं आहे? पर्याय क्रमांक पहिल्यामध्ये आहे. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, जो आपण सर्वांनी निवडलेला आहे. म्हणजे खालून L सोडलं, M, N सोडलं, O आलं, P सोडलं, Q आलं, R सोडलं, S आलं, T सोडलं, U आलं. बरोबर आहे. म्हणजे LNPRSPRT हे सोडायचंय, पुढे जायचं, एक प्लस करायचंय फक्त, आणि इकडेही परत रिटर्न एक प्लस करीत यायचंय. बरोबर आहे. अशा पद्धतीचं हे उदाहरण होतं. योग्य पर्याय आपण निवडलेला आहे. सर्वांचं अभिनंदन. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. 9वा प्रश्न. एका सायकल स्वार A या ठिकाणापासून B या ठिकाणासाठी ताशी 50 किलोमीटर
प्रति तास वेगानं जातो, मात्र परत येताना ताशी 60 किमी प्रति तास वेगानं येतो, तर त्या सायकल स्वराचा या फेऱ्यामधील सरासरी वेग किती आहे? म्हणजे तो कितीही फेऱ्या घालत असेल, त्यानं 10 जरी घातल्या तरी पण वेग काय असणार आहे? पर्याय दिलेले आपल्याला या ठिकाणी 60 किलोमीटर प्रति तास, 53 किलोमीटर प्रति तास, 55 किलोमीटर प्रति तास, 57 किलोमीटर प्रति तास. 9व्या प्रश्नाचं योग्य उकल किंवा उत्तर काय असणार आहे? चला प्रतिक्रिया देत चला. मग आपल्याला काय करायचं आहे? 50 म्हणजे जाताना तो ए ठिकाणाहून बी ठिकाणी जात असताना 50 किलोमीटर तास प्रति तासानं तो जात आहे आणि येताना तो 60 किलोमीटर प्रति तासानं येत आहे. साधं लॉजिक आहे, याची बेरीज करून घ्या. 110 येईल, बरोबर आहे. 110 बेरीज आली, 0 शी 0 आणि 5 आणि 6 11, म्हणजे 110 बेरीज आली. आता जातानाच आणि येतानाच हे आहे, हे जे उत्तर काढायचंय. सरासरी आपण काय काढायचंय? येताना आणि जाताना. जाताना 1 आणि येताना 1 असं दोन, याला दोन संख्येनं 110 ला आपण भाग दिला. 110 भागिले 2, कारण की जाताना 1 आणि येताना 1 असं मिळून 2, या 2 या संख्येनं जर त्याला भाग दिला, 2 पंचे 10, बरोबर आहे. 11तून 10 गेले, खाली राहिले 1. 11तून 10 गेल्यानंतर आणि नंतर वरचं 0 खाली आलं, परत 2चा पाडा 5 पर्यंत 10 पर्यंत, 2 पंचे 10, म्हणजे उत्तर काय आलं? सरासरी किती आली? 55. म्हणजे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. अतिशय योग्य उत्तर आपण निवडलेलं आहे. सर्वांचं खूप खूप अभिनंदन. प्रति तास 55 किलोमीटर प्रति तास या वेगानं त्याची सरासरी, त्या सायकल स्वराची सरासरी आपल्याला काढता येते. सर्वांचं अभिनंदन, खूप छान. पुढचा प्रश्न बघा. पुढील पैकी कोणता पर्याय अंक श्रेणी पूर्ण करेल? अंकाची जी श्रेणी दिलेली आहे ती श्रेणी पूर्ण करेल. 12, त्यानंतर 26, 54, 110 या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे, म्हणजे इथं आपल्याला ही श्रेणी पूर्ण करायची आहे. आणि 446. दहावा प्रश्न. पुढील पैकी कोणता पर्याय अंक श्रेणी पूर्ण करेल? 12, 26, 54, 110 प्रश्नचिन्ह आणि 446. तर या ठिकाणी 220 आहे, 222 आहे, 260 आहे, 244 आहे. बरं, तर या ठिकाणी काय केलेलं आहे? कोणती क्रिया केलेली आहे? सर्वांचं अभिनंदन. पूर्वा मॅडम, स्वप्नाली मॅडम, कल्पना मॅडम. बघा, 12 1 12, 12 2 24, 12 2 बघा, याला 2 आपण 12 गुणवले 2 बरोबर 24, आणि आपण गुणलंय कितीनं? 12 ला 2 न गुणलंय, त्यामुळे आपण हे 24 अधिक 2 बरोबर 26, बरोबर आहे. त्यानंतर पुढेही त्याच पद्धतीनं पुढची संख्या किती आहे? 26 झाली. 26 ला आपण 2 न गुणलं, 26 दोन्ही 52, बरोबर आहे. त्या 52 म्हणजे गुणले किती न? 2 न, त्यामुळे ते 2 पण ऍड करायचंय. बरोबर किती येत आहे? 54, बरोबर आहे. त्यानंतर अशाच पद्धतीनं आपल्याला पुढे जावं लागेल. मग नंतर ना इथं 54 घ्यायचं, 54 गुणवले 2 किती झालं?
108 झालं, बरोबर आहे. 54 दोन्ही म्हणजे 50 आणि 50, 100 आणि 8, 108 झालं, बरोबर आहे. 108 मध्ये परत आपल्याला 54 कितीनं गुणलंय, 2 न, त्यामुळे ते 2 आपल्याला ऍड करायचे आहेत, म्हणजे झालं 110, बरोबर आहे. पुढे ते 110 घेतले आपण या ठिकाणी आणि 110 ला आपण 2 न गुणलं. बघा 110, 100 आणि 100 200 आणि 10 आणि 10 20, 220 झालं. बेरीज म्हणजे गुणाकार किती आला, 220 आला. कितीनं गुणलं होतं आपण, 2 न, त्यामुळं प्लस 2 आपण ऍड केले, बरोबर आहे. बरोबर किती येतंय, 222, बरोबर आहे. परत ह्या 222 न गुणवले 2, बरोबर 244, 244 सॉरी 444 येईल, त्याचा गुणाकार 444 प्लस 2 कितीनं गुणलेला आहे, 2 न, त्यामुळं 444 मध्ये 2 ऍड केले, किती झाले, 446. म्हणजे या ठिकाणी रिकाम्या जागा ठिकाणी पर्याय क्रमांक 2 योग्य येत आहे. 2 पर्याय योग्य येत आहे, बरोबर आहे. चालेल, आज आपण या ठिकाणी थांबूयात. बघा, गणित किंवा मॅथमॅटिकल रिझनिंग हा जो घटक आहे याचं दडपण आपल्या मनामध्ये घ्यायचं नाहीये. तुमच्याकडे जेवढा आता 4-5 दिवसाचा कालखंड आहे त्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सराव करा. जे जे आपण एवढ्या भरपूर प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत सर्व घटकावरचे, तेवढे जसे तुम्हाला करता येतील त्या पद्धतीनं करा. आता आत्मविश्वास स्वतःमध्ये क्रिएट करण्याकडे जास्तीचा भर द्या आणि जेवढं होतंय म्हणजेच कमी करा अभ्यास, पण क्वालिटेटिव्ह करा. आणि आपण आठवत बसू नका. मला एक सांगायचंय की भरपूर विद्यार्थी टेन्शनमध्ये का जातात की आठवायचा प्रयत्न करतात. अरे ते वाचलं होतं, आपल्याला आठवतंय का, अरे का, आपण आपल्यावर स्वतःवर अविश्वास दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळं फक्त प्रत्येक संकल्पना शांत डोक्यानं समजून घेण्याचा प्रयत्न करा. निश्चितच परीक्षामध्ये एवढं कष्ट केलंय म्हणजे आपल्याला फळ मिळणारच आहे. आपलं जे मिशन आहे, आपला 70 मार्क पेपर 1 मध्ये मिळवायचे, म्हणजे आपल्याला किती प्रश्न बरोबर आले पाहिजे, कमीत कमी आपले 35 प्रश्न बरोबर आले पाहिजे. हे 100% येणार आहेत, फक्त तुम्ही शांततेनं परीक्षेला सामोरं गेलात तर. हो रोशन सर, आता उद्याच्या लेक्चरमध्ये आपण हा जो 5वा टॉपिक आहे, उद्या आपण 6वा टॉपिक घेणार आहोत. 7वा टॉपिक, 6वा, 7वा अशा पद्धतीने सर्व टॉपिकच, म्हणजे आपले शनिवारपर्यंत 10 टॉपिक पहिल्या घटका म्हणजे पहिल्या पेपरचे कंप्लीट होतील, पूर्ण होतील. आणि आपल्या मनामध्ये जी भीती आहे घटकांची, त्याचं रिव्हिजन किंवा त्याची उजळणी झाली, अशा पद्धतीचा आत्मविश्वास देखील आपल्यामध्ये निर्माण होईल. आणि निश्चितच तुमचा अभ्यास आणि तुमचा आत्मविश्वास हाच तुम्हाला परीक्षेतून तरुण म्हणजे परीक्षेमधील यश मिळवण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे इथून पुढे जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा. जे येत नाही किंवा ज्याला जास्त वेळ लागणार आहे किंवा ज्या प्रकारामुळं जो प्रकार आपल्याला येत नाहीये, खूप अवघड आहे, तो आता शेवटच्या 5 दिवसामध्ये करायला घेऊ नका. त्याच्यामुळं अनेक तुम्ही टेन्शनमध्ये येऊ शकता. मला अनेक विद्यार्थ्यांचे मेसेज येतात, फोन येतात, सर परीक्षेचं टेन्शन खूप येत आहे. तर टेन्शन घेऊ नका. आपलं कर्म चांगलं असेल तर आपलं फळ देखील चांगलं मिळतं. या कर्माच्या सिद्धांतावर आपण विश्वास ठेवणं गरजेचं आहे. निश्चितच आपण एवढं कष्ट केलंय म्हटल्यानंतर कर्माचं फळ देखील आपलं चांगलंच मिळणार आहे, जेणेकरून ते आपल्या आयुष्यभरासाठी चाखायला मिळणार आहे. चालेल, आत्मविश्वास ठेवा, सराव करा, जेवढा होतील तेवढा व्यवस्थित सराव करा. टेन्शन घेऊन जागरण अतिरेक करून कुणीही अभ्यास करू नका. एवढं आता जे करायचं होतं, आपल्याला माहित होतं परीक्षा कधी होणार आहे, काय होणार आहे, तारीख निश्चित झाली होती. आता कशाला टेन्शन घ्यायचंय. चालेल, थांबूयात आपण. यानंतर मराठी विषयाचं लेक्चर होईल एक पुढच्या 5 मिनिटामध्ये. पेपर 2 त्यानंतर 7:15 म्हणजे 8:20 एज्युकेशन विषयाचं लेक्चर होईल.
परत एकदा अभ्यास व्यवस्थित करा, टेन्शन घेऊ नका. टेन्शन घेऊन तुम्हाला काहीच साध्य होणार नाही. जेवढं तुम्ही फ्री शांत डोक्यानं अभ्यास कराल, शांत डोक्यानं विचार कराल, तेवढं तुम्हाला अभ्यासाचा पण आनंद मिळेल आणि परीक्षेचा देखील आनंद मिळेल. आणि या ज्या प्रत्येक घटकाच्या जे नोट्स आपण बनवलेल्या आहेत, त्या 5 घटकांच्या जे आपले प्रश्न आहेत, प्रश्नांचा सार, ते तुम्हाला मी ग्रुपवर पाठवून देतो. चालेल, धन्यवाद.